आता हे बघा, तुमच्या MRI रिपोर्टमध्ये कॉन्ड्रोमॅलेशिया पटेला ग्रेड 4 असं सांगितलेलं आहे. आता म्हणजे काय झालं आहे ना, तर हा आहे तुमचा गुडघा, बरोबर. तर हे आहे गुडघ्याचं म्हणजे मांडीच्या मधलं हाड, आणि हे आहे, याला म्हणतो आपण फिमर, याला म्हणतो आपण टिबिया आणि फिबुला, आणि ही आहे तुमची गुडघ्यातली वाटी. आता काय होतं ना, याला आपण पटेला म्हणतो किंवा नी कॅप म्हणतो. आता याला काय होतं की जेव्हा याच्या मागे कुडच्या असतो, ठीक आहे, कार्टिलेज असतं, जेव्हा हे झिजतं, याला आता ग्रेड 1 2 3 4 अशा लेवलला असतं, जेव्हा हे झिजतं पूर्णपणे त्याला ग्रेड 4 म्हणतो. म्हणजे सुरुवातीला हा थोडा मऊ होतो, नंतर त्याला भेगा पडतात, मग त्याला अजून जरा झीज होत 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 तो कमी होत जातो, आणि मग डायरेक्ट हे वरचं बोन जे आहे पटेला ते आणि हे इथलं हे बोन हे यांचं एकमेकांशी घर्षण होतं. मग जेव्हा तुम्ही जिने चढ उतर करतात तेव्हा तीव्र वेदना होतात. त्यासोबत जर तुम्ही खूप वेळ बसलात आणि उठलात तर गुडघ्यामध्ये एकदम करकर खरखर असा आवाज येतो, कटकट आवाज येतो, गुडघा सुजून येतो. मग अशा वेळेस आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला क्वाड्रिसेप्स मसल्स जे आहेत गुडघ्यातल्या त्यांना स्ट्रॉंग केलं पाहिजे. त्याच्यासोबत हॅमस्ट्रिंग मसल्स जे असतात पाठीमागच्या त्यांचं स्ट्रेचिंग केलं पाहिजे, की म्हणजे जो काही ताण ह्या गुडघ्यावर येतो आहे तो त्यावर न येता मसल्स तो ताण सहन करतील. आणि त्याच्यासोबत मग आपण हे कसं करू शकतो, तर आपल्याकडचे योगासनं आहेत, आयुर्वेदिक औषधं आहेत, पंचकर्मातली बस्ती चिकित्सा आहे, आणि बाकीचे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स जे आहेत की जी आतली झीज भरून निघेल, कार्टिलेजचं रिजनरेशन करायला मदत करतील, अशी औषधं आपण सुरू करू शकतो, आणि याच्याने तुमचा गुडघा पूर्ववत होऊ शकतो. पण मग यासाठी तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, पण तुमचा गुडघा परत बरा होईल.